या स्प्रिंगला मी काय केलं, डिस्प्लेसमेंट केलं. डिस्प्लेसमेंट कुठं करतोय, वर करतोय. मी सोडलं तर फोर्स कुठे लागला कळेल तुम्हाला. बघा फोर्स कुठे लागला बरं, खाली लागला. म्हणजे डिस्प्लेसमेंटवरील फोर्स खाली, म्हणजे अपोजिट डायरेक्शनमध्ये. थेरी लिहायचीच असेल तर काय लिहायची, थोडंसं फेकता आलं पाहिजे. म्हणजे काय पाठांतर करायचं का, तर माझा उद्देश असाच आहे की पाठांतर बिलकुल करायचं नाही भावड्यांना. खूप विद्यार्थ्यांना प्रश्न वाचता येत नाही. सर आम्हाला इंग्रजी येत नाही का, काही आम्हाला नाव ठेवत नाही. तसं नाही. प्रश्न वाचल्यानंतर काय दिलं आणि काय करायचं याच्यावरून आपल्याला फॉर्म्युला ठरवता येऊ शकतो. कोणती गोष्ट ही मी वर फेकली का बरं इथपर्यंत गेली, इथून खाली येते, कारण की इथे गेल्यानंतर त्या पार्टिकलची असणारी व्हेलॉसिटी ही 0 झाली. हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी सगळ्यांचं स्वागत करत आहे आपल्या मुकेश सर यूट्यूब चॅनलवर. या चॅनलवर मराठीतून शिकवत आहे. मस्त मजा येणार आहे. फक्त तुम्हाला खाली कमेंट करायची, तुम्हाला काय गरज आहे, काय लागणार आहे, तुम्हाला कशाची मदत पाहिजे, ती मदत निश्चित आम्ही करण्याचा प्रयत्न करू. याच्यात न्यूमेरिकल MCQs पण घेत आहे, सगळं काही आहे. बघा आज आपल्याला ऑक्सिलेशनचं दुसरं सेशन आहे, दुसरं लेक्चर आहे. आणि या लेक्चरमध्ये मी डिफरेन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर SHM याच्याबद्दल बोलणार आहे. डिफरेन्शियल इक्वेशन आहे, 2 मार्कासाठी प्रश्न येतो, त्याच्यावर न्यूमेरिकल सुद्धा येण्याची शक्यता असते. तर चला बघूया. सर्वात आधी या डिफरेन्शियल जे इक्वेशन्स आहे याच्यावर कसल्या प्रकारचे क्वेश्चन्स येतात, काय येतात याच्याबद्दल मी बोलणार आहे. बघा सर्वात आधी आहे ऑब्टेन द डिफरेन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर SHM. असा प्रकारचा एक प्रश्न एक्झाममध्ये येत असतो. मी जुना घेतला पण नवीन पण क्वेश्चन्स येत आहेत. आणि याच्यामध्ये थेरॉटिकली खूप काही लिहायचं नाही. आता काही मुलांनी डेरिव्हेशन लिहित असताना खूप थेरी लिहावी का, पुस्तकात तर खूप मोठी दिली तेवढी मोठी लिहायची का, तर बिलकुल लिहायची नाही आहे. तुम्हाला मी प्रूफ सहित तुम्हाला देणार आहे माहिती सगळी. ठीक आहे. चला, डिफरेन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर SHM असल्या प्रकारचा प्रश्न तुमच्या परीक्षामध्ये येणार आहे. थेरी लिहायचीच असेल तर काय लिहायची, थोडंसं फेकता आलं पाहिजे. म्हणजे काय पाठांतर करायचं का, तर माझा उद्देश असाच आहे की पाठांतर बिलकुल करायचं नाही भावड्यांनो. लक्षात राहू द्या तुम्ही, पाठांतर नाही करायचं. मग लिहायचं कसं बघा. लिनियर SHM आहे माहिती आहे. फोर्स इज डायरेक्टेड टुवर्ड द मीन पोझिशन and magnitude is directly proportional to the displacement from its mean position. याचा अर्थ काय बरं, आपण जर तुम्ही स्प्रिंग बघितली असाल आणि त्या स्प्रिंगमध्ये जेव्हा मी फोर्स लावतो, मी तुमच्यासाठी एक स्प्रिंग घेऊन येण्याचा प्रयत्न करतो आणि समजून पण सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. मी 1 मिनिटामध्ये आपली जी काही स्प्रिंग आहे ही स्प्रिंगचं प्रॅक्टिकली तुम्हाला जर दाखवलं तर निश्चितच त्याचा फायदा होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आता बघा माझ्याकडे ही स्प्रिंग आहे, दिसते तुम्हाला. माझ्या हातामध्ये एक स्प्रिंग आहे, ते दिसत असेल कदाचित. ही स्प्रिंग दिसते. आता बघा मी याला धरून ताणवतो इकडे. ठीक आहे. सोडल्यावर काय होईल बरं, बघा बरं. रेस्टोरिंग फोर्समुळे वापस आपल्या जागेवर आली ना, तुम्ही बघितलं ना. आता बघा ही स्प्रिंग आहे, याला वर्ल्ड मी धरून सोडलं तर बरोबर आपल्या जागेवर आली, मीन पोझिशनला आली. बघा दिसतंय तुम्हाला, हे लक्षात येतं. ओके. आता ही जर थोडीशी स्टीलची कशाची जर असती तर खूप जास्त वाटलं असतं, पण ठीक आहे आपल्याकडे प्लास्टिकचीच आहे. ठीक आहे ना. म्हणजे मी काय म्हटलं की लिनियर SHM करत असताना फोर्स कुठे येतो, ही मीन पोझिशन आहे, ही मीन पोझिशन आहे. या मीन पोझिशनपासून मी याला काय केलं, डिस्प्लेसमेंट केलं. सोडलं तर काय झालं, डायरेक्टेड टुवर्ड द मीन पोझिशनकडे हा रेस्टोरिंग फोर्स असतो. हे तुमच्या लक्षात आला असेल. कदाचित ही स्प्रिंग तुम्ही जर पाहिली तर तुम्हालाही कळालं असेल. म्हणून म्हटलं फोर्स हा डायरेक्टेड टुवर्ड द मीन पोझिशन आहे. मॅग्निट्यूड डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द डिस्प्लेसमेंट फ्रॉम इट्स मीन पोझिशन आहे ना. चला, म्हणजेच आपण याच्या आधी सुद्धा हा फॉर्म्युला लिहिण्याच्या आधी मला असं वाटतं आपण त्याला असं लिहू शकतो. 1 मिनिट. फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द डिस्प्लेसमेंट बट अपोजिट डायरेक्शन. का बरं, कारण डिस्प्लेसमेंट एका साईडनं होत होता. कालचं लेक्चर निश्चित बघा. आणि रेस्टोरिंग फोर्स त्याच्या अपोजिट डायरेक्शन होता. म्हणजे मी काल अशी एक स्प्रिंग दाखवली होती तुम्हाला. या स्प्रिंगची ही मेन पोझिशन होती अशी है ना, अशी. बरोबर आहे. आपण याला धरून काय केलं होतं, असल्या प्रकारचं स्ट्रेच केलं होतं, आठवत असेल.
है ना, असल्या प्रकारचं स्ट्रेच केलं होतं मित्रांनो, बरोबर आहे. आता मी काय केलं होतं, डिस्प्लेसमेंट इकडे केलं होतं, तर रेस्टोरिंग फोर्स कुठे इकडे होता, त्याच्या अपोजिट साईडने. म्हणून मी एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द डिस्प्लेसमेंट बट अपोजिट डायरेक्शन. मग एक मी स्प्रिंग कॉन्स्टंट घेतला होता, आठवतं मित्रांनो. पण फोर्सचा फॉर्म्युला आहे न्यूटनचा लॉ, एफ इज इक्वल टू एम ए. न्यूटनचा लॉ आहे, फोर्स इज डायरेक्ट है ना, सॉरी, फोर्स इज इक्वल टू एम ए. बरं सर, मी जर वरी व्हॅल्यू पुटअप केली इक्वेशन 1मध्ये, तर बघा पुट इक्वेशन 1 करतो, पुट इक्वेशन 1 चला करा, एम इंटू ए मायनस के एक्स. बरं, तुम्हाला वेलॉसिटीचा फॉर्म्युला माहिती आहे, डी एक्स अपॉन डी टी, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट. म्हणून म्हणलं रोटेशनल डायनॅमिक्सचा निश्चित व्हिडिओ बघणं गरजेचं आहे. आणि ॲक्सेलरेशनचा काय फॉर्म्युला, ए इज इक्वल टू डी व्ही अपॉन डी टी. ठीक आहे बाबा. मग व्हीची व्हॅल्यू पुटअप करतो मी, बघा डी अपॉन डी टी, व्हीची व्हॅल्यू माझ्याकडे आत्ताच लिहिली डी एक्स अपॉन डी टी, असं लिहिली आपण व्हॅल्यू, राईट आहे, समजतं. चला मग काय होईल बरं, ॲक्सेलरेशन ए इज इक्वल टू, बघा डेरिव्हेटिव्हचा डेरिव्हेटिव्ह, डबल डेरिव्हेटिव्ह जरा बघा, डिस्प्लेसमेंटचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे वेलॉसिटी, बघा डिस्प्लेसमेंटचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे वेलॉसिटी, वेलॉसिटीचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे ॲक्सेलरेशन असतं. म्हणून इथं डबल डेरिव्हेटिव्ह झाला, म्हणून इथं मी लिहू शकतो डी स्क्वेअर एक्स डी टी अपॉन डी टी, डी टीचा स्क्वेअर आहे, राईट आहे. या इक्वेशनला आपण 2 म्हणू, याला म्हणता येईल इथं पुट इक्वेशन 2, पुट इक्वेशन 2. चला करा बरं, हा यम आहे, ये डबल डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंटचा केला तर ॲक्सेलरेशन भेटतं, डबल डेरिव्हेटिव्ह केला डिस्प्लेसमेंटचा तर ॲक्सेलरेशन भेटतं, वेलॉसिटीचा डेरिव्हेटिव्ह केला तरी पण ॲक्सेलरेशन भेटतं, कारण की रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी असा आपण शब्द वापरत असतो. आणि हा इक्वल टू मायनस के एक्स आहे. मी जर या एमला इकडे जर नेलं तर काय होईल बरं, डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर मायनस के अपॉन एम, चालेल ना. हा मल्टिप्लाय तर डिवाइड येईल, हा एक्स. जर याला असं लिहिलं तर डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर प्लस के बाय एम इंटू एक्स इज इक्वल टू 0, राईट आहे. लक्षात येतं, मायनसचं इकडं आल्यावर काय होईल, प्लस होतो. एक तर असं पण डिफरन्शियल इक्वेशन लिहिलं तरी चालेल, किंवा ऑरमध्ये कसं लिहिलं तर चालेल. आणि ऑरमध्ये आपण याच्या आधी पण के बाय एमला ओमेगा स्क्वेअर म्हणलं होतं, आठवतं का. के बाय एम, के इज द स्प्रिंग कॉन्स्टंट आहे आणि तुमच्याकडे एम इज द मास आहे, है ना. आणि हे ओमेगा अँग्युलर वेलॉसिटी नाही, अँग्युलर फ्रिक्वेन्सी आहे. काय म्हटलं सर, अँग्युलर फ्रिक्वेन्सी. तर कसं लिहिणार बरं हेच इक्वेशन, तर याला असं पण लिहू शकता, डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर एक्स इक्वल टू 0. हे लिनियर एस एच एम, ज्याही वेळेस तुमचं ऑक्सिलेशन हा लिनियर असेल, स्ट्रेट लाईनमध्ये असेल, तेव्हाच हे डिफरन्शियल इक्वेशन वापरायचं, नाहीतर नाही वापरायचं. हे नीट समजून घेणं गरजेचं आहे. समजलं बाबा, काय काय केलं पुन्हा एकदा सांगतोय. काही लोक जर यालाच असं पण लिहू शकतात का, ऑरमध्ये एकच अर्थ आहे त्याचा, डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर, याला इकडं जर घेतलं तर मायनस ओमेगा स्क्वेअर असं पण लिहिता येईल का. हो, असे काही न्यूमेरिकल्स येत असतात. बरं, काय काय केलं भावा, मी सरळ सरळ सांगितलं. एक स्प्रिंग घेतली, माझ्या हातात आत्ता स्प्रिंग होती, तुम्ही पाहिली होती, ही स्प्रिंग होती. या स्प्रिंगला मी काय केलं, डिस्प्लेसमेंट केलं. डिस्प्लेसमेंट कुठं करतोय, वर करतोय. मी सोडलं तर फोर्स कुठे लागला कळेल तुम्हाला. बघा फोर्स कुठे लागला बरं, खाली लागला, म्हणजे डिस्प्लेसमेंटवरील फोर्स खाली, म्हणजे अपोजिट डायरेक्शनमध्ये आहे. पण हा फोर्स कोणता आहे बरं, मी वापरलेला एक्सटर्नल फोर्स आहे का, नाही, या स्प्रिंगने तयार केलेला रेस्टवर येण्यासाठी लागणारा फोर्सला रेस्टोरिंग फोर्स म्हटलं आहे. म्हणून एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल डिस्प्लेसमेंट, बट फोर्स आपण काय पाहिलं, खाली आहे. डिस्प्लेसमेंट कुठे करतं, वरी आहे, म्हणून अपोजिट. के एक स्प्रिंग कॉन्स्टंट न्यूटनचा लॉ वापरला, एफ इज इक्वल टू एम ए, व्हॅल्यू पुटअप केली. पण हे आपण रोटेशनल डायनामिक्समध्ये शिकलो. वेलॉसिटी म्हणजे काय, डिस्प्लेसमेंटला एक्स म्हणलं ना आपण, म्हणून डिस्प्लेसमेंटचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे वेलॉसिटी, वेलॉसिटीचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे ॲक्सेलरेशन. पण डी बाय डी टी, व्हीची व्हॅल्यू मला माहिती होते डी एक्स अपॉन डी टी, म्हणून डी मल्टिप्लाय डी डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर. काही लोक असं म्हणू शकतात, डिस्प्लेसमेंटचा डबल डेरिव्हेटिव्ह जर केला, डिस्प्लेसमेंटचा डबल डेरिव्हेटिव्ह केला तर ॲक्सेलरेशन म्हणतात. मी टाकून दिलं बाबा, यम
एची व्हॅल्यू आहे d²x/dt² मायनस kx. मग मी म्हटलं यार m डिवायडेड घेऊन जाऊ, मल्टिप्लाय येतं, त्याला इकडे आणलं तर प्लस होईल, इक्वल टू म्हणजे 0 असतो, किंवा k/m लाच ω²x असं सुद्धा म्हणू शकता. हे डिफरन्शियल इक्वेशन 2 मार्कासाठी सेक्शन बी मध्ये, आपल्याकडे 4 सेक्शन आहेत ABCD. पेपर पॅटर्न माहीत नसेल तर कॉमेंट करा, मी पेपर पॅटर्न तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करू शकतो. ठीक आहे, चला. तर निश्चित हे डिफरन्शियल इक्वेशन सगळ्यांना जमलं असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. सर याच्यावर काही न्यूमेरिकल आहेत का? हो, तुमच्या याच्यात हे लक्षात घ्या, ज्यांना बोर्डात चांगले मार्क पाहिजे असतील त्यांनी कृपया करून बोर्डाचे सगळेच्या सगळे टेक्स्टबुकमधले सॉल्ड कमीत कमी न्यूमेरिकल करा. एक्सरसाइजचे नंतर केले तर चालतील, पण सॉल्ड करायचे. चला, प्रश्न काय आहे बरं? प्रश्न असा आहे, तुमच्या पुस्तकामध्ये मी पेज नंबर सांगतो 112. इथे पण ते पेज नंबर लिहिलं होतं, काही मुलांना वाटेल काय लिहिलं बघा. 5.4 असं डिफरन्शियल इक्वेशन अप्रिसिएशन पेज नंबर 111 वर बघू शकता तुम्ही. पेज नंबर 111 काढा. आता 112 काढायचं आहे. पेज नंबर किती आहे मित्रांनो? हे पेज नंबर जे आहे हा तुमचा 112 पेज नंबर चेक करा. बोर्डाचं टेक्स्टबुक सगळ्यांनी कंपल्सरी विकत घ्यायचं. हां, कमी 2-4 वडेपाव खाल्ले तर चालतील, पण पुस्तक आणायचं. पुस्तक हे महत्त्वाचं आहे भावा. ठीक आहे, पुस्तक वाचायचं. बघा, पहिल्यांदा सर्वात आधी बोर्डात प्रश्न जर आला तर काय करणार? तर असं गिव्हन डेटा लिहायचं. या गिव्हन डेटा लिहिल्यानंतर भावा प्रश्न नीट वाचायचा. खूप विद्यार्थ्यांना प्रश्न वाचता येत नाही. सर आम्हाला इंग्रजी येत नाही का, काही आम्हाला नाव ठेवतात. नाही, तसं नाही. प्रश्न वाचल्यानंतर काय दिलं आणि काय करायचं त्याच्यावरून आपल्याला फॉर्म्युला ठरवता येऊ शकतो. मेन प्रॉब्लेम हाच आहे भावा. प्रॉब्लेमच हा आहे की आम्हाला क्वेश्चन बरोबर वाचता येत नाही, म्हणजे नॉलेज गेन करता येत नाही क्वेश्चन वाचताना. बघा कसं करतात ते. एक बॉडी आहे, त्याचं मास आहे माझ्याकडे बाबा, ते आहे 0.2 kg आहे. दिसतं बाबा? लिनियर एसएचएम म्हणजे स्ट्रेट लाईन, लिनियर एसएचएम करतोय असा स्ट्रेट लाईन मध्ये. इट एक्सपिरियन्सेस द रेस्टोरिंग फोर्स. रेस्टोरिंग फोर्स आहे 0.2 न्यूटन दिलेला आहे. वेन डिस्प्लेस फ्रॉम मीन पोझिशन, डिस्प्लेसमेंट फ्रॉम मीन पोझिशन दिलेलं आहे. x = 4 सेंटीमीटर दिलेला आहे. डिटरमाइन द फोर्स कॉन्स्टंट काढा. फोर्स कॉन्स्टंट म्हणजे के म्हणतात त्याला, के काढा असं म्हणणं आहे त्यांचा फोर्स कॉन्स्टंट. नंतर आहे पिरियड काढा. नंतर 2 नंबरला काय काढायचं आहे? पिरियड म्हणजे टी काढा. आणि थर्डला ॲक्सेलरेशन काढा असं त्यांचं म्हणणं आहे. पण ॲक्सेलरेशन कधी काढा? बॉडी वेन इट डिस्प्लेस फ्रॉम द मीन पोझिशन पासून 1 सेंटीमीटरवर आहे तेव्हाचं, म्हणजे 1 सेंटीमीटर म्हणजे -2 मीटर. समजतं? इथे बिन मला कन्व्हर्जन करावं लागेल. 4 × 10⁻⁻² मीटर. हे कधीचं डिस्प्लेसमेंट आहे बेटा? हे ॲक्सेलरेशन या पोझिशनला. हे डिस्प्लेसमेंट हे वरच्या केससाठी आहे. वरच्या केससाठी म्हणजे याच्यासाठी स्पेशल केस एक्सची व्हॅल्यू 4 न ठेवता 1 ठेवायची, 1 सेंटीमीटर असं मत आहे त्यांचं. चला, केचा फॉर्म्युला आता माहिती नसेल तर भाऊ बंगल्यावर ये, तुला समजून सांगतो. केचा पहिला ही बघा, k = F/x मॅग्निट्यूड फॉर्ममध्ये. आता काही मुलं डोकं लावतील तर असं की सर F = -kx आहे. नाही, आपल्याला इन मॅग्निट्यूड फॉर्ममध्ये टाकायचं. ठीक आहे, म्हणजे k = सर -F/x असं ठेवायला पाहिजे होतं. बरोबर आहे तुमचं, मी काय चुकीचं म्हणतोय काय? पण तिथं करायचं नाही आहे. Fची व्हॅल्यू काय दिली नीट बघा, 0.2 आहे भावा. आणि हे 4x आहे 10⁻². नीट लक्ष द्या, नीट लक्ष द्या. न्यूमेरिकल समजत नाही असं खूप मुलं ओरडतात. आजपासून ओरडणं बंद करून टाकू आपण. बघा, कॉमेंट करा समजलं असेल तर. बघा, हे 0.2 नीट लक्ष दे भाऊ. हे 10⁻² जर वरी गेले तर मायनसचा प्लस होत असतो /4. हे कळतं का भावा? 10⁻² सेंटीमीटर टू मीटर केलं होतं, त्याच्यामुळं आपण मल्टिप्लाय केलं. सेंटीमीटर टू मीटर करायचं 10⁻² ने मल्टिप्लाय करतात. मग हा जर वर गेला तर प्लस होईल सर. ओके, आता मला सांगा 0.2 मल्टिप्लाय 100 करा, 20 भेटतील तुम्हाला /. तर हे 5 आलं. तर k = 5. याचं SI युनिट कसं विचार करायचा बघा. फॉर्म्युला फोर्स / डिस्प्लेसमेंट. फोर्सचं SI युनिट काय असतं? न्यूटन. डिस्प्लेसमेंटचं मीटर, Nm/m असं लिहायचं. समजलं असेल भावा? भावा एवढं तर समजलं असेल ना. आता आपल्याला काढायचं पिरियड. पिरियडसाठी आपल्याकडे काय फॉर्म्युला आहे सर? तर टी. बघा, खरा फॉर्म्युला असा आहे, तुम्हाला मी समजून सांगतो. हा फॉर्म्युला असा आहे. हा मी फॉर्म्युला पहिल्यांदा पिरियडमध्ये शिकवला. पिरियड शिकवत असताना करेक्ट आहे.
पण तुम्हाला आत्ता गरमागरम मी आत्ताच डिफरन्शियल इक्वेशनमध्ये बघा k/m घेतलं होतं, म्हणजे ओमेगा हा होईल रूटमध्ये येईल. करेक्ट आहे. हे छोट्या छोट्या गोष्टी माहिती पाहिजे. आता हा फॉर्म्युला एवढा डिटेल नाही, तुम्ही डायरेक्ट पुटअप करायचा. मी जे शिकवतोय ते तुम्ही असं नाही करायचं. हे 2π डिवाइड k/m, कारण की ओमेगाची व्हॅल्यू टाकली. मग टी हे झालं 2π, डिवाइडचा डिवाइड वरी जातो, हे माहीत पाहिजे. आता हे एवढं काही लोचाक करायचा नाही भावड्या, असं काही लोचागिचा करायचा नाही. डायरेक्ट कोपच्यात जायचं आणि हे फॉर्म्युला पाठ करून घ्यायचा सरळ सरळ. आता हे काय फॉर्म्युले तयार करायची इथं काय आपण काय मशीन लावली का? मग तुमचं तर पेपर सॉल्व करणं शक्यच नाही होणार. डायरेक्ट फॉर्म्युला ठेवायचा भाव, डायरेक्ट फॉर्म्युला. हे नाही करायचे, नाटकं नाही करायचे बिनाकामाचे. चल हे झालं 2π. एमची व्हॅल्यू काय आपल्याकडे सांगा? 0.2 आहे. केची व्हॅल्यू काय आपल्याकडे 5 आहे. आत्ताच काढली ना. चला याला थोडंसं सिस्टमॅटिक लिहायचं आपल्याला आणि समोर जायचं आहे. सिस्टमॅटिक लिहिणं गरजेचं आहे बाबा. बघ t = 2π. नीट लक्ष दे, मी काय करतो ते याला 20 × 10⁻⁻² आहे डिवायडेड बाय 5. चालेल का? चालेल भावा. 2π √20. कसं केलं बरं? 0.2ने शिफ्ट केला. मला हे शिफ्ट करून दाखव बरं. 0.2 येईल. कशासाठी केलं असेल बरं? माझे कॅल्क्युलेशन बरोबर येण्यासाठी. मग मी काय केलं बघा, हे 4 × 10⁻². चालेल. 5 4 जा. आता सगळ्यांना कळालं असेल सर, हा 2π आहे, हा 2 बाहेर येईल रूटच्या, हा 10⁻⁻1. तर t = 4π 10⁻⁻1, म्हणजे जो पिरियड आहे 0.4π असा पण लिहू शकता तुम्ही. 0.4π. पायची व्हॅल्यू कोणाला टाकायचीच असेल तर टाकू शकता भावा, काही प्रॉब्लेम नाही. आपल्या पुस्तकात जसं दिलं तसं मी शिकवतोय. जर तुम्हाला वाटत असेल करायचं तर करू शकता डिटेलमध्ये पण. चला आता हे मिटवायलो, हे लिहून घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्या. हे फॉर्म्युले आले कुठून? तर हे माझ्या घरून नाही आले भावा. या फॉर्म्युल्याचं बेसिक सांगितलं मी तुम्हाला. काही घाबरू नका, मी आहे ना तुमच्या पाठीचे. भिऊ नको, मी तुझ्या पाठीचे. 3 मार्काला प्रश्न येईल भावाड्या. अरे बावड्या, ह्या जर प्रश्न आला तर 3 मार्काला येईल. आता बघा तिसरी गोष्ट काढायची आहे, ॲक्सेलरेशन. ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला आपल्याकडे -ω²x होता. करेक्ट आहे. ॲक्सेलरेशन काढायचं. आता एक्स कोणचं घेता? हे घेता काय हा 1 सेंटीमीटर घेता? 1 सेंटीमीटर का बरं? ॲक्सेलरेशन त्या कंडिशनला काढायचं, डिस्प्लेसमेंट मीन पोझिशनपासून 1 सेंटीमीटर झालं, तिथलं ॲक्सेलरेशन काढायचं भावा. आणि ω² म्हणजे तर माहिती आहे, 2π/t घेऊ आपण. तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा, काही विषय नाही. या k/mच करावं लागेल, कारण की टी दिलेलं आहे. 2 गोष्टीनं करू शकता. 2 आहेत आपल्याकडे ऑप्शन्स. हे पण आहे ऑप्शन, आणखीन पण ऑप्शन आहे. ठीक आहे, जाऊ द्या. आपण काय करू, इथे -k/mच टाकू. ठीक आहे, पुस्तकात दिलं. याला ऑप्शन काय होतं माहिती आहे का? 2π/t. टीची व्हॅल्यू मला माहिती होती, ते पण ऑप्शन होतं. जर पाहिजे असेल तर तुम्ही करून बघू शकता. ठीक आहे. चला ॲक्सेलरेशन -k किती आहे भाऊ? 5 आलेलं आहे सर. डिवाइड बाय m मास किती? 0.2 आहे. ही कंडिशन 1 सेंटीमीटर म्हणजे 10⁻² आहे. राईट आहे. तर ए बघा, याला असं 50 करता येईल. याला जर असं करायचं तर कन्व्हर्जन माहिती आहे ना भाऊ. हा 0ने शिफ्ट केलं तर 1 0 वाढेल. तर इथे येईल 25 - 25 10⁻² मीटर/सेकंड². तुमच्या पुस्तकात जसं लिहिलं तसंच लिहा. -0.25. समजतं का? हे आहे ॲक्सेलरेशन. हे आहे ॲक्सेलरेशन. ठीक आहे. मला वाटतं 3 मार्क कसे भेटणार आहेत सर इथे? सांगा बरं. तुम्ही फॉर्म्युला लिहिला अर्धा मार्क, आन्सर विथ प्रॉपर युनिट आधा मार्क, फॉर्म्युला लिहिला आधा मार्क. हा फॉर्म्युला नाही, हा मेन फॉर्म्युला. आन्सर लिहिला आधा मार्क. ठीक आहे, फॉर्म्युला लिहिला आधा मार्क, आन्सर लिहिला आधा मार्क. अशा 3 मार्कासाठी सेक्शन सी जो आहे आपल्याकडे तिच्यामध्ये येणारा हा प्रश्न असू शकतो. लक्षात राहू द्या. ठीक आहे. चला नेक्स्ट प्रश्न घ्यायचा आपल्याला. काय प्रश्न दिला नीट वाचा भावा. बघा, SI युनिट डिफरन्शियल इक्वेशन ऑफ SH म्हणजे SI युनिटमध्ये दिलेला आहे. आता डिफरन्शियल इक्वेशन गिव्हन काय दिलं बघा. गिव्हन डेटा. हे टेक्स्टबुकमध्ये एक्सरसाइज मधला हा क्वेश्चन आहे 9 नंबरचा. तुम्ही चेक करू शकता. तुमचं टेक्स्टबुक असेल ना त्याच्यात चेक करा. चला
काय दिलं बरं आपल्याकडे डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर इथे -36x. मी याला कसं लिहू बरं, माझ्याकडे जनरल इक्वेशन काय डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. आता ओमेगा स्क्वेअरच्या जागी काय लिहिलं असेल बरं 36 बघा लिहिले. म्हणजे ओमेगाचा जर स्क्वेअर गेला तर याला √36 घ्यावा लागेल. म्हणजे ओमेगा इज इक्वल टू 6 रेडियन पर सेकंड असं लिहू शकतो. काय टेन्शन आहे भाऊ, ओमेगा भेटला. आपल्याकडे मेन टार्गेट काय सर, एक तर फ्रिक्वेन्सी इन पिरियड, दोन्हीपैकी कोणतंही पहिलं काढलं तर चालेल का, चालेल काय हरकत नाही. आता याच्यात दोन्ही पण आधी कोणतंही काढू शकता. ओमेगाच्या जागी 2πn यूज करू शकतो. आपली मेथड आहे. आता माझी मेथड काय सांगते ते नीट लक्षात घ्या की पिरियडचा फॉर्म्युला आहे भाऊ, पहिल्यांदा पिरियड काढला 2π/ω, कारण की आपल्याला पिरियड काढायचा आहे. खरं जर पाहिलं तर असं फ्रिक्वेन्सी n पहिला काढायचा आणि पिरियड असे 2 क्वेश्चन्स आहेत. तर टी 2π, ओमेगा माझ्याकडे 6 आहे म्हणजे टी इज इक्वल टू π/3. पायची व्हॅल्यू 3.14, 2 पण लिहू शकता 142 / 3. तर पिरियड येईल 3 1 जा 1 हा 0 झाला है ना, बरोबर आहे. 3 चौक 12, 3 चौक 12 आणि 3 7 21 असा काहीतरी पिरियड यायला पाहिजे होता. हा झाला दुसरा, पहिल्यांदा दुसरा काढला. आता पहिलं काढून राहिलो मी. फ्रिक्वेन्सी विचारलं तर रेसिप्रोकल ऑफ पिरियड. आता काही लोक ऑप्शन्स काय निवडतील माहिती आहे का, की ओमेगा दिला 6 तर 2πn इज इक्वल टू 6, तर n इज इक्वल टू 6/2π. एकच अर्थ आहे भावा, एकच अर्थ आहे. हा पण तुमच्याकडे फ्रिक्वेन्सी काढण्याचं ऑप्शन्स आहे. मी रेसिप्रोकल न काढतोय तर इथे 1.047. आपल्याकडे एक लॉग टेबल नावाचं एक पुस्तक असतं. पुढे गेलं भावा पुस्तक आहे का, लॉग टेबल हां माझ्याकडे लॉग टेबल आहे भावा. हा लॉग टेबल यूज करतोय. रेसिप्रोकल म्हणतात 1/0.47. याचा रेसिप्रोकल असं पाठीमागून जर गेलं तर बघा तुम्हाला पॉवर फॅक्टर स्क्वेअर रूट असं दिसेल बघा. स्क्वेअर रूट हे दिसेल बघा, स्क्वेअर दिसेल, रेसिप्रोकल दिसेल. रेसिप्रोकलमध्ये 1.0 बघायचं. 1.0चं मला 4मध्ये नाही का 9615 दिसते बघा. 1.0मध्ये पहिल्याच लाईनमध्ये 1.0मध्ये इथं असतं 0 1 2 3 4 आहे आणि या 4मध्ये आलेलं माझ्या 9615 दिसतं भावा. रेसिप्रोकल फॉर 4 फिगर नंबर इथे दिसेल तुम्हाला. 1.0चं 4मध्ये 9615 दिसतं आणि मेन डिफरन्स 7मध्ये जो आहे, आता बघा इथे 7मध्ये जर तुम्ही पाहिला तर 64 आहे. पण हा मेन डिफरन्स तिथं दिला. मेन डिफरन्स सबट्रॅक्ट करा म्हणून, म्हणजे 9615मधून 64 मायनस करा. तर हे झाले 15, सॉरी हे 1 झाला, 11तून 6 गेले 5, हे 5 राहिले, हे असं. म्हणजे यांची जी काही फ्रिक्वेन्सी आहे, वेगळ्या पेनमध्ये लिहितो मुद्दाम, ती फ्रिक्वेन्सी भेटली मला मित्रा 0 पॉईंट असतं. पण उत्तर कसं असतं 0 पॉईंट. तू लक्षात घे, तुम्हाला 0 पॉईंटमध्ये द्यावं लागेल, कारण की सिम्पल आहे ना, 1/1 पेक्षा मोठा नंबर आहे म्हणजे 0 पॉईंट आन्सर असणार आहे. 9551 आणि फ्रिक्वेन्सीचं SI युनिट हर्ट्झ मित्रा. ठीक आहे, हा प्रश्न आहे. हा प्रश्नसुद्धा 3 मार्काला आहे. कसा फॉर्म्युला लिहिला होता, आधा मार्क. व्हॅल्यू पुटअप केली तुम्ही या ठिकाणी, त्याच्यामुळं आधा. आन्सर विथ प्रॉपर युनिट आधा मार्क. इथे बिन फॉर्म्युला आधा मार्क, व्हॅल्यू पुटअप केली आधा मार्क, आन्सर विथ प्रॉपर युनिट, असा 3 मार्काला हा पण प्रश्न येऊ शकतो. तर साधे प्रश्न आहेत, काय फार किचकट किंवा कॉम्प्लिकेटेड असल्या प्रकारचे प्रश्न तर काय नाही आहेत. ठीक आहे, काही आपल्याकडे MCQs आहेत, त्या MCQचं उत्तरसुद्धा आपल्याकडे दिलेलं असतं आणि ते MCQs काय फार कठीण नसतात. नीट लक्षात घ्या, लेटेस्टमधले फार जुने क्वेश्चन्स नाही आहे. 2023 आणि 24मधला हा MCQs आहे. या MCQचं उत्तर काय असेल चला बघू. द इक्वेशन ऑफ सिम्पल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्स. एक इक्वेशन दिलं, ते इक्वेशन मी इथं लिहितो. y इज इक्वल टू a साइन, ठीक आहे, 2π इथं BT मायनस x असं एक प्रश्न दिलेला आहे. मॅक्झिमम पार्टिकल व्हेलॉसिटी विल बी द हाफ ऑफ व्हेलॉसिटी. म्हणजे V मॅक्स जी आहे ही दिलेली आहे वेव्हच्या व्हेलॉसिटीच्या हाफ.
आता वेव्ह वेलॉसिटी काय असते हे तर असा 11वी मधला वेव्ह वेलॉसिटीचा पार्ट्स आहे. वेव्ह वेलॉसिटीचा फॉर्म्युला असतो एन लॅम्बडा बेटा. ठीक आहे. हा, आणि मॅक्झिमम व्हेलॉसिटीचा एक फॉर्म्युला राहिला घ्यायचा, पण तुम्हाला सध्या सांगतो ए ओमेगा. लक्षात राहू द्या, मी दाखवेल काढून. सध्या आपण डिफरन्शियल इक्वेशनवरून काढलं नाही. ठीक आहे. आणि मला इफ सी ची व्हॅल्यू काय भेटेल हा प्रश्न आहे. आता मॅक्झिमम व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला माहिती नसेल तरी ए ओमेगा करा. माझ्यासाठी एवढं हे घ्या एन लॅम्बडा डिवाइड बाय 2. आता सर हे का केलं? कारण की एक जनरल इक्वेशन 11वी शिकवलेलं आहे साऊंड नावाच्या चॅप्टरमध्ये. ठीक आहे. काही जणाला माहिती नसेल तर घाबरू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. बघा, हा इक्वेशन आपल्याला काय दिलं बघा, ए साइन असं दिलं, बरोबर आहे. 2 पाय दिलाय बी टी मायनस सी एक्स. पण माझ्याकडे एक जनरल इक्वेशन काय माहिती आहे, ए साइन 2 पाय इथं स्मॉल टी डिवाइड बाय कॅपिटल टी मायनस एक्स बाय लॅम्बडा. आणि सुपरपोजिशन व्ह्यू मध्ये सुद्धा हे इक्वेशन वापर करणार मी. आता याच्यावरून काही आयडिया येते का तुम्हाला? सर इथं बघा, ए ला ए आहे, साईनला साईन आहे, 2 पायला 2 पाय, टी ला टी आहे. पण इथं 1/t च्या जागी तुम्ही बी घेतलं हे मला कळतं का नाही बी? आणि इथे 1/लॅम्बडाच्या जागी मी सी घेतलं, म्हणजे इथे 1/c इज इक्वल टू लॅम्बडा असं सुद्धा लिहू शकतो. हे गिवन कळालं का? हे गिवन दिलेलं आहे, याचा अर्थ असा, याला गिवन म्हणता येईल तुम्हाला. बरं, एला आपण स्मॉल ए म्हणून, कारण की ॲम्प्लिट्यूडला स्मॉल ए इस्तेमाल केलं आहे. या ओमेगाचा फॉर्म्युला 2πn आहे, माहिती पाहिजे. फ्रिक्वेन्सी सोबत ओमेगा सारखे इक्वेशन्स आहे. इथे सुद्धा एन लॅम्बडा बाय 2, तो एन कॅन्सल झाला. हा होईल सर 2πa. नीट लक्षात द्या, लॅम्बडाच्या जागी, अच्छा 1/लॅम्बडाच्या जागी 2c घेता येईल. कळालं का? लॅम्बडा म्हणजे काय? 1/c. बघा, लॅम्बडा इज इक्वल टू 1/c. बघा 1/c. मला c काढायचं आहे, म्हणून c इज इक्वल टू, लक्ष द्या मी काय करतोय ते, इथे मला 4πa भेटेल. बघा, c जर इकडे घेतला तर 2 2 जा 4πa, तो 1/4πa. बी ऑप्शन्स करेक्ट असेल. हे थोडंसं नॉलेज नसू शकतं काही जणांना, म्हणून हे माहिती पाहिजे. वेव्हचं रिलेशन जे आहे, व्ही इज इक्वल टू एन लॅम्बडा. एन एक फ्रिक्वेन्सी असते, लॅम्बडा वेवलेंथ असते, व्ही इज द वेव्हची वेलॉसिटी आहे. आणि ही कोणाची? मग पार्टिकलची वेलॉसिटी आहे. ऑक्सिलेशनमध्ये पार्टिकल ऑक्सिलेट करायला हे तुमच्या डोक्यात असणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर मला असं म्हणजे अपेक्षित आहे की बाबा हे तुम्हाला थोडंफार का होईना म्हणजे माहिती आहे बाबा, आणि तुम्ही ते करताय चांगलं, हे मला माहीत असणं गरजेचं आहे, बाकी काय नाही. चला मग आता आपल्याकडे नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे. थोडंसं इथे फॉर्म्युले माहिती पाहिजे, तर मी आणखीन शिकवायचे राहिलेत काही फॉर्म्युले. हे फॉर्म्युले तुम्हाला मी शिकवत असताना घेणारच आहे, पण मला असं वाटतं की आपण आधी काय करू, ॲक्सेलरेशन, व्हेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंट बघू. कोणाचा यूज करायचा बरं? डिफरेन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर एसएचएम. क्वेश्चन नीट वाचा, प्रश्न नीट वाचा. बघा, फ्रॉम द डिफरेन्शियल इक्वेशन कुठून आणायचं आपल्याला? डिफरेन्शियल इक्वेशनवरून. काय काय करायचं आहे? लिनियर एसएचएमचं इक्वेशन. ऑब्टेन द एक्सप्रेशन फॉर ॲक्सेलरेशन काढा, व्हेलॉसिटी काढा, डिस्प्लेसमेंट काढा, आणि पार्टिकल एसएचएम करत असताना, म्हणजे हा पार्टिकल जो आहे असा एसएचएम करतोय, हे आपलं जे काही पार्टिकल आहे हा एसएचएम करतोय, एसएचएम करतोय. बघा, पार्टिकल असा एसएचएम करतो किंवा असा, हे बघा एसएचएम, लिनियर एसएचएम, हे लिनियर एसएचएम झालंय. ठीक आहे, लिनियर एसएचएम करतोय, लिनियर एसएचएम करतोय असा. ठीक आहे, या लिनियर एसएचएम करत असतानाच आपल्याला डिफरेन्शियल इक्वेशन पाहिलं. आता हा क्वेश्चन 2023 मध्ये पण आला बघा. d² x/dt², आपल्याकडे ही इक्वेशन आहे, डिफरेन्शियल इक्वेशन, राईट आहे, काही टेन्शन आहे. ठीक आहे, आपण आधी ॲक्सेलरेशन काढू. बरं चला, आधी ॲक्सेलरेशन मी हेडिंग लिहून देतो. ठीक आहे, टार्गेट आहे आपलं ॲक्सेलरेशन काढणे. काय टेन्शन आहे? म्हणजे ए काढायचं आहे. ॲम्प्लिट्यूडसाठी कॅपिटल ए यूज करू आपण, आणि स्मॉल हे ॲक्सेलरेशनसाठी करू. ठीक आहे, चला डिफरेन्शियल इक्वेशन काय म्हटलं? d² x/dt² प्लस ω² x बराबर 0. मग मी काय केलं? d² x/dt², नीट लक्ष द्या, हा इकडे जर गेला तर मायनस होत असतो,
पण हा ॲक्सरलेशन आहे. बट यू नो ऑलरेडी तुम्ही असं म्हणू शकता हे ॲक्सरलेशन आहे. डिस्प्लेसमेंटचा डेरिव्हेटिव्ह म्हणा किंवा डबल डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट म्हणा, एकच अर्थ आहे. डबल डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट त्याला ॲक्सरलेशन म्हणा. मग हे ॲक्सरलेशन आहे बाबा, बघ ॲक्सरलेशन आहे ते भेटलं मला मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. ॲक्सरलेशन हा आपलं टार्गेट होतं ते मी काढून दाखवलं आहे. ॲक्सरलेशन काढलं आत्ता मी, काय टेन्शन आहे भाऊ, ॲक्सरलेशन काढलं. चला आता आपलं टार्गेट आहे वेलॉसिटी. आता आपण नेक्स्ट टार्गेटवर राहू, वेलॉसिटी. ठीक आहे, वेलॉसिटी काय. ओके चला, वेलॉसिटीसाठी तुम्हाला ह्याच इक्वेशन्स यूज करू. ॲक्सरलेशन मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. तर ॲक्सरलेशन असतं डी अपॉन डी टी, वेलॉसिटी, रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी. माहीत आहे ना. बरं, एक चेंज द रूल आहे. चेंज द रूल कशासाठी, कधी कधी आपल्याला आपला फायदा करण्यासाठी काही असे रूल लागू करावं लागतात, है ना. बघा इथे डी व्ही अपॉन डी एक्स बघा, आणि इथं डी एक्स अपॉन डी टी. चालेल चालेल भाऊ, मला डी टी काढायचं होतं. बघा डी एक्स कॅन्सल करा. बघा डी व्ही अपॉन डी टी भेटेल ना, मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. काही टेन्शन. पण याला व्ही म्हणतात, वेलॉसिटी. माहिती आहे ना आता हे फॉर्म्युला डी एक्स अपॉन डी टी वेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे ना, वेलॉसिटीचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. मग राहिलं काय सर, बघा हा पण डी व्ही मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स इंटू डी एक्स. हे कळतं का भाऊ, हे नीट लक्षात घ्या. डी एक्स बाय डी टीला व्ही म्हणलं, हा डी व्ही इथे ठेवला, हा डी एक्स इकडे मल्टिप्लाय घेऊन गेलो मी, समजतं ना, मल्टिप्लाय घेऊन गेलो. मग इंटिग्रेशन करू दोघांना, व्ही डी व्ही मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स इंटू डी एक्स. कारण की ज्याचा जे व्हेरिएबल टर्म्स आहेत, बदलणारे आहेत, त्यांचं इंटिग्रेशन करतात. कसं कळेल सर, डी एक्स म्हणजे डेरिव्हेटिव्ह म्हणजे डिफरन्शिएट करणे, है ना, बदलणे. मग याचं इंटिग्रेशन माहिती नसेल तर आता थोडंसं मी तिच्यात जाणार नाही. व्ही स्क्वेअर बाय 2 येतं, मायनस ओमेगा स्क्वेअर, इथं विन काय येईल बरं, एक्स स्क्वेअर बाय 2, आणि इंटिग्रेशन कॉन्स्टन्सी. सर इथं का नाही घेतलं, घ्यायची गरज नव्हती का. तर थोडंसं ही इंटिग्रेशनमध्ये तुम्हाला जर माहिती नसेल थोडंसं बघावं लागेल, नसेल तर माझ्यावर भरोसा ठेवावा लागेल. है ना, बरोबर आहे ना सोनू, माझ्यावर तुझा भरोसा नाही का, तर भरोसा ठेवावा लागेल. काय करणार आहे हे लक्षात आलं. बघा यांचं इंटिग्रेशन केलं मी, याचं व्ही स्क्वेअर बाय 2 होतं, ओमेगा स्क्वेअर, याचं एक्स इंटू डी एक्स सेम आहे ना, म्हणून एक्स स्क्वेअर बाय 2 सी. आता बघा मी एक्स्ट्रीम पोझिशनला जर गेलो, पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम, माझी वेलॉसिटी पार्टिकलची 0 होत असते. कसं बरं तुम्हाला दाखवतो. एक पार्टिकल आहे समजा, लिनियर एस एच एम, हे तुमचं इथं मीन पोझिशन आहे. पार्टिकल गेला 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 0 झाला, म्हणून तर तो वापस यायला लागला ना. अहो कोणती गोष्ट ही मी वर फेकली, का बरं इथपर्यंत गेली, इथून खाली येते, कारण की इथं गेल्यानंतर त्या पार्टिकलची असणारी व्हेलॉसिटी ही 0 झाली. बघा अशी वर गेली ना, इथं 0 झाली. क्विक सेकंद आहे, टाइम कमी आहे म्हणून दिसत नाही आपल्याला, है ना, पण इथे पार्टिकलची व्हेलॉसिटी 0 झालेली आहे. चला मग आता इथे नीट लक्षात द्या. बघा म्हणून मी म्हणलं व्ही इज इक्वल टू 0. ओके, एक्स ॲम्प्लिट्यूड असणार आहे, है ना, मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट होणं म्हणजे त्याला ॲम्प्लिट्यूड म्हणतात. ठीक आहे, तर या इक्वेशनमध्ये पुटअप करतो. बघा इथे 0 होईल, या इक्वेशनला नाव द्यायचं का गरज नाही, 0. नीट लक्ष द्या, मायनस ओमेगा स्क्वेअर, याला एक्सला ए स्क्वेअर बाय 2, हा सी असं करू शकतो. देअरफॉर नीट लक्षात घ्या, सी जर मला काढलं, हा इकडे जर गेला तर प्लस होईल, कोण, ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर बाय 2. समजतं बाबा. हे 0 कसं काय बरं, हे एक्स्ट्रीम पोझिशनला गेल्यानंतरची कंडिशन आहे, एक्स्ट्रीम पोझिशनला गेल्यानंतरची कंडिशन आहे बाबा. ओके, 0 झाला, मग ओमेगा स्क्वेअर एक्सच्या जागी याला डिवाइड बाय 2 प्लस सी. मग मी म्हणलं यार मायनसला इकडे जर घेतलं तर प्लस होईल. चला आता या इक्वेशनला नाव देऊ 1, पुट करू याच्यात. मला पुट करू इक्वेशन, म्हणजे व्ही स्क्वेअर बाय 2 मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर बाय 2, सीच्या जागी काय करायचं, ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर बाय 2. काय टेन्शन, व्ही स्क्वेअर बाय 2, इथं ओमेगा स्क्वेअर बाय 2 करू. राहिलं काय सर, ए स्क्वेअर. हे मायनसवालं आधी लिहिणं चांगलं वाटत नव्हतं म्हणून नंतर लिहिलं, पण साईन सोबतच आणायच्यात. बघा ओमेगा स्क्वेअर बाय 2 कॉमन,
प्लस ए येतो पहिले लिहिलं, मायनस एक्स स्क्वेअरला इकडे लिहिलं, काय फरक नाही पडत. अरे भाऊ तुम्ही -3 + 2 लिहा किंवा 2 - 3 लिहा, आन्सर -1च येत असतं. काय फरक पडणार आहे? काहीच फरक नाही पडणार. तेवढं लक्षात राहू द्या. समजतं? तर ह्या गोष्टी छोट्या छोट्या आहेत, ह्या माहिती असल्या पाहिजे. चला बरं, आता 2 2 गेट बी कॅन्सल. तर राहिलं काय सर? v² ω² ब्रॅकेटमध्ये a² - x². ठीक आहे. व्हीचा जर स्क्वेअर गेला तो ओमेगाचा जाईल, पण याला रूटमध्ये घ्यावा लागेल. असं का बरं? कारण की हे ब्रॅकेटमध्ये आहे. ब्रॅकेटमध्ये बॉड मास लागू करावं लागतं. कंच भागू बेव, कंस नंतर भागाकार गुणाकार तुम्हाला माहीत असेल, हे सोडवावं लागतात. त्याला आपण नाही सोडू शकत सध्या, कारण की ते काही किमती थोडी आहेत. a² - x². तर ही तुमच्याकडे वेलॉसिटी भेटलेली आहे पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह डायरेक्शननं. म्हणजे इथे मीन पोझिशन असतं, इथे पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन असतं, इथे निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन असते. म्हणून मला हे पॉझिटिव्हकडे का निगेटिव्हकडे माहिती नाही, म्हणून मी पॉझिटिव्ह निगेटिव्ह लावलं इथे. म्हणजे आत्तापर्यंत आपल्याला काय भेटलं? पहिल्यांदा भेटलं सर ॲक्सेलरेशन. पहिली गोष्ट काढली आपण, जी की प्रश्नामध्ये ॲक्सेलरेशन दिलं होतं, आणि वेलॉसिटी काढली आत्तापर्यंत. एक डिस्प्लेसमेंट बाकी आहे, तर ते नेक्स्ट पेजवर घेतोय मी. पण हे नीट समजून घ्या, हे डेरिव्हेशन्स आहे, महत्त्वाचं डेरिव्हेशन्स आहे, आणि हे तुम्ही चांगलं करावं ही अपेक्षा आहे. चला, तर तुमच्याकडे हे इक्वेशन लक्षात राहू द्या. आता आपल्याला डिस्प्लेसमेंट काढायचं आहे. काय काढायचं आहे? डिस्प्लेसमेंट काढायचं आहे, जे की यक्सने दाखवतो आपण. बरं, आता तुमच्याकडे वेलॉसिटीचं एक इक्वेशन्स आलं आहे. ते इक्वेशन्स आहे ±ω √a² - x². ठीक आहे, चालेल. चला मग आता समोर बघा, नीट लक्ष द्या, नीट लक्ष द्या. काय म्हणतोय ते? v म्हणजे काय आहे? dx/dt. माहीत तर आहे ना बाबा, dx/dt. याला प्लस मायनस तर आहे, माहीतच आहे, म्हणून काही लिहायची गरज नाही. a² - x². आता एक्सचे टर्म एकीकडे आणा, है ना. मग आता इथे एक्स आहे सर, पण मग एकट्याला आणता येईल का? नाही, पूर्ण आणावं लागेल, कारण की हे बॉड मास आहे, राईट आहे ना. म्हणून dx, एक्सचे टर्म एकीकडे आणतोय, a² - x² = ω dt. चला इंटिग्रेशन करू आपण. इंटिग्रेशन याचं इंटिग्रेशन आहे साइन इनवर्स x/a. सर कॅपिटल ए इस्तेमाल करा, कारण की ॲक्सेलरेशनसाठी स्मॉल ए इस्तेमाल केला. ए हा फॉर्म्युला जर येत नसेल तर पाठ करा, कारण काही फॉर्म्युले आपण मॅथमॅटिक्समध्ये प्रत्यक्षात जाणं शक्य नाही. इंटिग्रेशन तुम्हाला माहिती असेल, इंटिग्रेशन एक मोठा चॅप्टर आहे, डेरिव्हेशन इंटिग्रेशन आहे ना. तर ते मुळे शक्य होणार नाही. हा ओमेगा याचं इंटिग्रेशन टी आहे, आणि एक फाय आपण इंटिग्रेशन कॉन्स्टंट जसं सी घेतलं तसं घेतलं आहे. मग x/a हा जर साईन इकडे गेला तर साईन इनवर्सचा साईन होईल ω t + फाय, आणि मला x पाहिजे, माझा उद्देशच तो आहे. a साईन ω t + फाय असं मी इथे डिस्प्लेसमेंटचे इक्वेशन्स लिहू शकतो आणि याला कंप्लीट करू शकतो. समजलं असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि या डेरिव्हेशनमध्ये ॲक्च्युली याच्यात उत्तर देणं बरोबर नाही आहे, पण पुस्तकात दिलं म्हणून शिकवतं. आता या प्रश्नानुसार हे उत्तर संपलं, हे संपलं. ॲक्सेलरेशन काढलं, वेलॉसिटी काढली भावा, नंतर डिस्प्लेसमेंट काढलं. तरी एकदा पुन्हा सांगतो ज्यांना कळालं नसेल, एक डिफरेन्शियल इक्वेशन आहे, पार्ट असलं पाहिजे. d² x/dt² + ω² x = 0 असं इक्वेशन दिलं. मग याला फक्त प्लसचं मायनस केलं, पण याला तर ॲक्सेलरेशन म्हणतात ना. चला, ॲक्सेलरेशन = ω² x. मग वेलॉसिटी काढायची होती. मी म्हटलं यार याच इक्वेशनला कंटिन्यू समोर घ्या, ॲक्सेलरेशन -ω² x. पण ॲक्सेलरेशन म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी. वेलॉसिटी बदलणे त्याला ॲक्सेलरेशन म्हणतात. गाडीचं ॲक्सेलरेटर नाव कशावरून आलं? वेलॉसिटी बदलण्याचं त्याचं काम आहे. मग मी काय केलं? dv/dx चेन द रूल इस्तेमाल केला इथं. यूज dx है ना. बघा dx कॅन्सल, dv/dt होईल. पण याला v म्हणायचं, हे dv, हे dx वाला इतर म्हणजे x वाले v वाले एकीकडे घेतले, इंटिग्रेशन केलं. v² / 2 - ω².
याचं इंटिग्रेशन x²/2 सी कॉन्स्टंट घेतलं. मग एक्स्ट्रीम पोझिशनची कंडिशन घेतली सीची व्हॅल्यू टाकण्यासाठी. मी काय केलं, एक्स्ट्रीम पोझिशनला वेलॉसिटी 0 असते आणि डिस्प्लेसमेंट x = a असते. हे माहीत पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. मग v0 घेतलं, ω² x च्या जागी a² प्लस सी जर ठेवलं इकडं तर याला मायनसचा प्लस होईल. मग इक्वेशन 1 मध्ये पुट केली व्हॅल्यू बघा, पुट इक्वेशन 1 मध्ये केली ही व्हॅल्यू. तर बघा v²/2 मायनस ω² x² प्लस ω² a²/2 सीची व्हॅल्यू पुटअप केली, ही सीची व्हॅल्यू आहे. मग मी v²/2 ω²/2 कॉमन काढला, राहिलं a², हा मायनस इथं ठेवला, मग 2 कॅन्सल केलं, हे भेटलं. याचा स्क्वेअर गेल्यावर याचाही जाईल पण याचा रूट येईल. ही वेलॉसिटीची व्हॅल्यू भेटली आपल्याला. ठीक आहे. आता नेक्स्ट बघा, डिस्प्लेसमेंट v = ±ω, तीच व्हॅल्यू आहे. v ची व्हॅल्यू टाकली dx/dt ॲज इट इज ठेवलं, एक्सचे टर्म एकीकडे घेतले, इंटिग्रेशन केलं. मग याचं इंटिग्रेशन आहे साइन इनवर्स x/a, ह्या ओमेगा टीचं इंटिग्रेशन टी आहे आणि कॉन्स्टंट फाय भेटलं मला. मग मी या साईनला इकडे गेलं, इनव्हर्सचा साईन होईल आणि x = भेटलं. आता हे जे काही केस मी तुम्हाला शिकवतोय, या केस तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की कशासाठी शिकवतो आणि कशासाठी नाही शिकवत. ह्या केसेस ह्या पार्टिकल जो काही फ्रॉम मीन पोझिशनपासून जर स्टार्ट करत असेल, म्हणजे मला असं म्हणायचं हा मीन पोझिशन असते, ही पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन असते आणि ही निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन असते. ठीक आहे. जर स्टार्ट इथून जर x = 0 इथून जर स्टार्ट करत असेल, हा पार्टिकल स्टार्टिंग फ्रॉम मीन पोझिशन जर असेल तर काय करायचं, हे महत्त्वाचा उद्देश आहे सर. बरोबर आहे. तर काय इक्वेशन्स येईल काय नाही हे बघायचं आहे. तर सिम्पलची गोष्ट आहे, पहिलीच केस घेतो मी, स्टार्ट फ्रॉम मीन पोझिशन, म्हणजे सुरुवात स्टार्ट आहे. हा लिहू का फर्स्ट बाबा, नाही तर पुन्हा सर चुकवायला तुम्ही असं ना. स्टार्ट फ्रॉम मीन पोझिशन म्हणजे मीन पोझिशन म्हणजे इथून निघायचं सुरुवातीपासून. तर x किती आहे बरं, 0 आहे. टाइम पण स्टार्टिंग 0 आहे सर. आता माझ्या इक्वेशनमध्ये टाका बरं, ह्या जनरल इक्वेशनमध्ये जे मला भेटलं ते टाका. x = बघा a sin हा ω/t + फाय. चला नीट लक्ष द्या, x ची व्हॅल्यू 0 आहे सर. हां सर, a sin करा सर, हा ओमेगा आहे, टाइम पण 0 आहे सर, + फाय करा सर. काय होईल बरं, 0/a येईल इकडं, राहील काय sin फाय राहील. राईट आहे, sin फाय राहील. म्हणजे हा होईल sin फाय = 0. म्हणजे फायची व्हॅल्यू काय ठेवा लागेल, जे की sin फाय 0 येईल. फायची व्हॅल्यू 0, तो जो अँगल आहे फाय म्हणजे अँगल जो आहे तो 0 ठेवा लागेल. इनिशियल अँगल म्हणतात त्याला. म्हणजे sin फायची व्हॅल्यू 0 येईल इथे, याचा अर्थ असा आहे फायची व्हॅल्यू काय येईल इथे 0 येईल. बरं, आपलं जनरल इक्वेशन जे आहे त्याच्यात ठेवा बरं. आता x = a sin ω/t, फायची व्हॅल्यू 0. राईट आहे. म्हणजे x = a sin ω/t आहे. समजलं का? म्हणजे जर पार्टिकल मीन पोझिशनवर जर असेल तर तिथं त्याचं किती डिस्प्लेसमेंट असतं, असं जर म्हणजे स्टार्टिंग इक्वेशन कोणतं वापरायचं, तर ते वापरायचं a sin ω/t. सर इकडं असेल किंवा इकडं असेल तर काय वापरणार इक्वेशन, हा पण तर आपल्या मनात एक प्रश्न आहेच ना. तर तिच्यासाठी आपल्याला केस दिलेली आहे आपल्या पुस्तकामध्ये, तीच घेतो मी. ठीक आहे. पुस्तकात जी केस दिली तीच घेतो. घ्या ना सर, आम्हाला तेच तर पाहिजे. चला बघा, x = एकतर प्लस किंवा मायनस 0 आणि टाइम 0. म्हणजे हा पार्टिकल एक तर पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला असेल तर त्याला म्हणतात ॲम्प्लिट्यूड. हा प्लस आहे इकडे जर तुम्ही राईट साईडला घेत असाल इकडे, आणि लेफ्टला जर घेत असेल तर x = -a असं इक्वेशन घ्यावं लागेल आपल्याला. राईट आहे. आणि टाइम काय घ्यावं लागेल बरं, 0. का बरं, स्टार्ट करतोय म्हणजे मी इथं उभा आहे, मी स्टार्ट केलं तर मी टाइम काय मोजणार आहे, 0 मोजणार आहे. टाइम 0 मोजणार आहे बाबा. ठीक आहे ना. चला आपल्याकडलं जे इक्वेशन्स आहेत तेच घ्यायचे. x = a sin ω/t + फाय. ठीक आहे. चला तर इथे x ची व्हॅल्यू आपल्याला ±a घ्यायची. हा a आहे, हा साइन आहे, हा ओमेगा, टाइम तर 0 आहे आणि हा फाय. मला फायची व्हॅल्यू काढावं लागेल. बरं, आता हा a 1 × 1 म्हणजे 1 आलं, म्हणजे ±1 आलं. हा साइन फाय राहिला, कारण की
ओमेगा मल्टिप्लाय 0 0 साईन फायला. आता फायची व्हॅल्यू प्लस किंवा -1 कधी असते? साईन 91. साईन 91 पता आहे, माहिती असेल ना, 270. म्हणजे ही जे काही फाय आहे या फायची व्हॅल्यू एक तर तुम्हाला π/2 म्हणजेच 90 किंवा 270 लिहा, 270 लिहा. ठीक आहे, इथेच तुम्हाला ही व्हॅल्यू फक्त भेटू शकते. म्हणजे फायची व्हॅल्यू तुम्हाला आता π/2 यूज करावं लागेल. मी एकच करतो दोन्हीपैकी, चालेल. आता जनरल इक्वेशन मध्ये टाका बरं. म्हणजे इथं मीन पोझिशनला म्हणलं पार्टिकल, तर आपल्याला जेव्हा न्यूमेरिकल करायचे तेव्हा a sin ओमेगा टी वापरायचं. आणि जर एक्स्ट्रीम पोझिशन म्हणल्यानंतर कोणतं इक्वेशन यूज करणार याच्याबद्दल आपलं माहिती चालू आहे. मी समजायलो हे पॉझिटिव्ह इथे हे पार्टिकल, कारण की इथून इथं जाणे म्हणजे 90 म्हणतात त्याला. चला मग टाका बरं, a sin ओमेगा टी प्लस π/2. माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना a sin ओमेगा टी प्लस π/2 माहिती आहे का? साइन थिटा प्लस 90 कॉस थिटा. फॉर्म्युले माहित पाहिजे बरं, फॉर्म्युले माहित पाहिजे. म्हणजे a कॉस ओमेगा टी. म्हणजे जर तुम्ही पॉझिटिव्ह पोझिशनला इथे जर असाल तर तिथं डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन a कॉस ओमेगा टीच वापरायचं, दुसरं कोणतंच वापरायचं नाही. मीन पोझिशनला असेल तर a sin ओमेगा टी वापरायचं. बराबर आहे, समजलं सर? 270 जर असेल तर 270 मायनस असणार इक्वेशन. काय असणार आहे? फक्त मायनस असणार आहे. सगळ्यांना माहिती आहे 270ला जे -1 व्हॅल्यू असते साईनची, है ना. साईन 270ला -1 व्हॅल्यू आहे, तर मायनस येईल. जर इकडे जर कोणी विचारलं असतं तर मायनस a कॉस ओमेगा टी असलं इक्वेशन वापरलं असतं. असं इथे हे इक्वेशन आहे. हे इक्वेशन कळणं गरजेचं आहे. वाटते तेवढं सोपं आहे का? हो आहे, सोपं पण आहे. पण आता याच्यावरले न्यूमेरिकल एक खूप मोठं सेशन होऊ शकते. मी त्याच्यानंतर तुम्हाला बघा एक्सप्रेशन जे आहे टाईमच्या फंक्शनमध्ये इक्वेशन कसे लिहिले पाहिजे हे थोडक्यात सांगतो आणि संपवतो. x इज इक्वल टू बघा इक्वेशन आपल्याला काय आलं, a sin ओमेगा टी. मी इथं पण फॉर्म्युले लिहितो. हे फॉर्म्युले बघा टाईमच्या फंक्शनमध्ये नव्हते. म्हणजे आपल्याकडे डिस्प्लेसमेंट इक्वेशन होतं a sin ओमेगा टी प्लस फाय असं इक्वेशन्स आलं होतं आता डिस्प्लेसमेंटचं. व्हेलॉसिटीचं काय आलं रे? ओमेगा. मला सांगा हिच्यात टाईम आहे का भावा? सांगा बरं, हिच्यात टाईम आहे का? नाही, व्हेलॉसिटी नाही. आणि ॲक्सेलरेशनमध्ये पण -ओमेगा² x. हे टाईमच्या फंक्शनमध्ये लिहायचे. बघा हे टाईम डिस्प्लेसमेंट आहे, पण व्हेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशनमध्ये टी दिसतं का? हे टाईमच्या फंक्शनमध्ये आहे. पण हे जे इक्वेशन्स आहेत बाकीचे ते नाही आहेत, आपल्याला काढायचे आहेत. बरं, डिस्प्लेसमेंट भेटलं टाईमच्या फंक्शनमध्ये. व्हेलॉसिटी कशी काढतात सर? dx/dt काढतात. मग dA/dt. याला मी असं लिहू शकतो a sin है ना ओमेगा टी प्लस फाय करा. हां, a sin इथे ओमेगा टी प्लस फाय, राईट आहे. तर v बघा a नीट लक्षात घ्या, साइन ओमेगा टी प्लस फाय, राईट आहे. विथ रिस्पेक्ट टू ओमेगा आहे म्हणून टाईम सोबत ओमेगा आहे म्हणून ओमेगा घेतला. हे लक्षात आलं? नाही, चुकलं माझा. कॉस येईल ना भाऊ. साईनचा डेरिव्हेटिव्ह काय आहे? कॉस आहे. कॉस आहे. कॉस आहे. कॉस काय आहे? कॉस. कॉस आहे. बघा साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस, एला ए ओमेगा टी प्लस फाय विथ रिस्पेक्ट टू टाईम. टाईम सोबत जे त्याला मल्टिप्लाय करायचं. आता टाईमच्या फंक्शनमध्ये आहे का नाही वेळासाठी? बघा टी आलं का नाही? हे टाईमच्या फंक्शनमध्ये हे डिस्प्लेसमेंट होतं है ना. हे कोण आहे? तर हे डिस्प्लेसमेंट आहे तुमच्याकडे. हे कोण आहे? व्हेलॉसिटी. पण कशाच्या? टाईमच्या फंक्शनमध्ये. सर ॲक्सेलरेशन काढा आता. बघा dv/dt. व्हीची व्हॅल्यू मला माहिती आहे, d/dt. व्हीची व्हॅल्यू बघा a ओमेगा कॉस ओमेगा टी प्लस फाय. ठीक आहे. तर ॲक्सेलरेशन नीट लक्ष द्या काय म्हणतो ते. कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस असतो, मायनस साईन असतो म्हणून इथं ए ओमेगा, इथं साईन कालेलं कळालं. हा कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साईन आहे ओमेगा टी प्लस फाय विथ रिस्पेक्ट टू टाईम सोबत कोण आहे? ओमेगा. पुन्हा ओमेगा आहे बघा. हा एक ओमेगा आणि टाईम सोबत जे डेरिव्हेटिव्ह म्हणून ओमेगा स्क्वेअर आला. हे बघा ॲक्सेलरेशन टाईमच्या फंक्शनमध्ये भेटलं. टी आलं की नाही? हिच्यात बघा बरं ॲक्सेलरेशनमध्ये टाईम होता का? नव्हता. आता आहे.
लक्षात घ्या, हे ॲक्सेलरेशन आहे आपलं, ॲक्सेलरेशन आहे. सिम्पल आहे, काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. थोडासा अभ्यास पाहिजे, डेरिव्हेटिव्ह हे सगळ्या गोष्टी करून पाहावं लागतात. मेहनत आहे, बिना मेहनतचं काही होणार तर नाही आहे. तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे. आणि आपला उद्देशच तो आहे की मेहनत करायची आणि करून दाखवायचं आहे. ठीक आहे. तर याच्यावरले जे काही न्यूमेरिकल्स होते ते न्यूमेरिकल स्पेशल सेशन घ्यावं लागेल. सॉल्व न्यूमेरिकल, अनसॉल्व न्यूमेरिकल, एक्सरसाइजचे सगळे स्पेशल सेशन घेतो. तर भेटूया अशा सेशनमध्ये पुन्हा. जय हिंद, जय महाराष्ट्र.